तर मित्रांनो, आज आपण आलो आहे मोहोळमध्ये. म्हणजे सहज भटकता इथं आलो. तर अचानक मला हे मंदिर दिसलं, पण इथल्या लोकल लोकांनी असं सांगितलं आहे की हे मंदिर बंद आहे. तर हे मंदिर असं नाही आहे, साधं नाही आहे. शिवरायकालीन आपला म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे मंदिर आहे. आता तुम्हाला दाखवून देतो हे मंदिर. बघा, हे मंदिर आहे श्री भानेश्वर मंदिर, मोहोळमधलं आहे, सोलापूर जिल्ह्यातलं, महाराष्ट्रातील. हे एक नंबर म्हणजे बघा तुम्ही. तर हे मंदिर आहे ते शिवकालीन. हे बंद होतं. मी इथल्या लोकल लोकांना इथली चाबी मागितली आणि चाबी मागून हे गेट उघडलेलं आहे. आता हे सेकंड, हे बघा इथे पण लॉक आहे. इथे काही शिवकालीन आपल्या शिवकालीन शिवलिंग आहेत. हे खूप जुनं आहे. इथला कडीकोंडा कसा उघडायचा ते पण मला माहीत नाही, पण ट्राय करू. हे असं आहे, असं उघडतो आणि ओके. हे आहे ते शिवकालीन मंदिर. आपण इथे एंटर करलो. मस्त लॉक इथे ठेवून देऊ थोड्या वेळासाठी. तर हे मी उघडलेलं आहे. इथे ऑलरेडी असतात काही. हे पूर्ण शिवकालीन मंदिर आहे बघा. आणि मंदिराच्या आतमध्ये हा गाभारा. आता कलर वगैरे मारून त्याला ओके केलं. शिवाजी महाराजांच्या काळातला अद्भुत मंदिर. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान. याच्या बाहेरची जर तुम्ही रचना बघा तर एक नंबर आहे. जय शिवशंकरा. हे आपले शंकर भगवान. जय शिवशंकरा भगवान. आणखी इथे शंकर पार्वती यांचीच मूर्ती आहे असं वाटते. आणि खूप छान मंदिर आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. याचं बाहेरचं जे रूप आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बाहेरची कशी रचना आहे ते पण दाखवतो. बघा, खूप छान मंदिर आहे. आणि इथे आहेत शिवकालीन, ओळखायला नाही येत आहे कोणते देव आहेत, तर पण आहे. या पण मूर्त्या आहेत. आता आपण जसं होतं तसं लॉक लावून देऊ आणि इथनं निघू. तुम्हाला बाहेरून दाखवतो मी कसं आहे. तर हे पूर्ण मंदिर बघा. हे या मंदिराचं बाहेरचं स्ट्रक्चर आहे. आता इथे थोडंसं गवतं वगैरे झालेले आहेत, पण इकडं स्ट्रक्चर बघून घ्या. याचं आता पूर्ण शिवकालीन मंदिर आहे तिथे. एक वेळा रचना पाहून घ्यायची पूर्ण. हा या मंदिराचा बाहेरचा पूर्ण भाग आहे. आणि इथे पण आय थिंक काहीतरी असेल त्या काळात, पण आता काही याचं एवढं हे उरलेलं नाही आहे, कारण याला इतकं संगोपन करण्यात नाही आलं आहे. पण मंदिराचं बघा, एक साईडचं आता इथे जसे इथे हे 2 कॉलम आहेत त्याच्यावर हे पूर्ण स्लॅब उभा होता. आता इथला एक खांब जो पिल्लर आहे मेन तो पडलेला आहे. त्याच्यामुळं कधी पण ढासळू शकते. हे याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला लावा, खूप गरजेचं आहे.
तर असं हे छोटंसं मंदिर आहे, पण बघा आपण तर हे इथे लोकेटेड आहे बघा. इथे सगळ्यात पहिली जे मोठी खूण आहे ना, ते सगळ्यात मोठी खूण अशी आहे. नाव काय दादा यांचं? नरखेडकर फॅशन. नरखेडकर फॅशन. यांच्या बिलकुल जवळ तुम्हाला ते मंदिर दिसेल बघा. तर इथे अवश्य भेट द्या. जर येणं झालं तर छोटं आहे पण एकदम छान आणि जुनं वास्तू तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.